संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली। त्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नैतिकतेवरून राजीनामा दिल्याचं सांगितलं, तर धनंजय मुंडेंनी तब्येतीचं कारण देत राजीनामा दिल्याचं सांगितलं। या मुद्द्यावरून आता विरोधकांनी धनंजय मुंडेंवर जोरदार घणाघात केलाय। धनंजय मुंडेंचा अखेर राजीनामा। राष्ट्रवादी म्हणते राजीनामा नैतिकतेतून, धनंजय मुंडेंनी मात्र दिलं वैद्यकीय कारण। अखेर धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। ऐन विधिमंडळ अधिवेशनादरम्यान धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं। खरं तर गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी राजकीय दबाव वाढला होता। विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती, पण सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या मागणीला फार महत्त्व दिलं नाही। पण सोमवारी संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली। त्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं काउंटडाऊन सुरू झालं आणि एका रात्रीतून धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून गच्छंती करण्यात आली। मात्र राजीनामा देताना धनंजय मुंडेंनी तब्येतीचं कारण दिलं। माझ्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसापासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय, असं ट्विट धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर केलं। एकीकडे धनंजय मुंडेंनी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचं म्हणत असताना राष्ट्रवादीनं मात्र धनंजय मुंडेंनी नैतिकतेतून राजीनामा दिल्याचं म्हटलं। पण एकीकडे धनंजय मुंडेंनी वैद्यकीय कारणामुळे राजीनामा दिल्याचं म्हटलं, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नैतिकतेचा सूर आळवला। त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिलेला आहे। त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिलेला आहे। आता याच्यामध्ये धनंजय मुंडेचा किती संबंध आहे, पण ते काही का असेल ना, त्यांच्यावर होणारे जे आरोप पाहून त्यांनी स्वतःहून नैतिकतेला धरून तो राजीनामा। अजितदादांच्या राष्ट्रवादीत मुंडेंच्या राजीनाम्यावरून एकवाक्यता नसल्याचं उघड झालं आणि तोच धागा पकडून विरोधकांनी दादांच्या राष्ट्रवादीवर टीकास्त्र डागलं। हे जे धनंजय मुंडेंचं ट्विट आलेलं आहे हे सगळ्यांनी बघावं आणि वाचावं। त्याच्यात नैतिकताचा न पण त्याच्यात नाहीये। त्याच्यामुळे ह्याचं आय सीक क्लॅरिफिकेशन की नैतिकता म्हणून हा राजीनामा दिलाय का स्वतःच्या तब्येतीमुळे दिलाय। ही विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या आणि ज्या व्यक्तींनी राजीनामा दिलाय त्याच्यात आपल्याला दिसते। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी राजीनाम्याच्या कारणावरून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय। त्यांच्या सो कॉल्ड सदसद्विवेक बुद्धीला स्मरून ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही, डॉक्टरांनी सल्ला दिला। मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला आला होतात तिकडे अधिवेशनात? काल तर तुम्ही ठणठणीत दिसत होतात, सगळ्यांची गप्पा टप्प्या भेटी गाठी सगळं झालं आणि तुम्हाला डॉक्टरांनी का रात्रीच सल्ला दिला? अरे तुम्हाला लाज नाही आहे। गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली। त्यामुळे अजित पवारही काहीसे बॅकफूटवर आले होते। अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर नैतिकतेच्या आधारावरून आपण राजीनामा दिल्याची आठवण करून दिली आणि धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर निर्णय घेण्याचा सल्ला दिला। 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं। विलासरावांनी देखील असंच धाडस दाखवून राजीनामा दिला होता, मग ही नैतिकता धनंजय मुंडे का दाखवत नाहीत असा आपण त्यांना प्रश्न विचारतो। धनंजय मुंडे यांनी राजीनामा देताना दिलेलं कारण आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी केलेला दावा यात एक वाक्यता नसल्यानं नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। पण ज्या निर्घृणपणे संतोष देशमुखांची हत्या झाली, मारहाणीचे फोटो अंगाचा थरकाप उडवणारे आहेत। धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या हस्तकांनी देशमुखांची हत्या केली, पण असं असताना धनंजय मुंडेंना नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा वाटला नाही। धनंजय मुंडेंनी वैद्यकीय कारण देत राजीनामा दिला, त्यामुळे वादाला तोंड फुटलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।